सॉरी सॉरी, मी एक काम करते, मी बर्फ घेऊन येते आणि तुम्हाला ते शेकून देते. हा आई मी लावला बर्फ पण नाही ठणक जात नाहीये. मग आता काय करायचं? हा हळू तिथेच तिथेच. आओ वेलकम. एवढं सगळं करायची काय गरज होती? आपलं थोडीच नवीन लग्न झालंय आता. का नको करायला? माझी हक्काची बायको आहेस. आओ वर्दीत आहे मी, वर्दीत असताना असलं काही नाही करायचं. मग एकेकाळी आम्ही वर्दीत होतो, आम्हाला त्रास दिला त्याचं काय? ओ तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कशाला सहन केलं? मी नाही बाबा सहन करणार. हा मला नाही चालणार. अरे बाप रे, तू नाही सहन करणार? हे बघा जवळ येऊ नका, मग आपली फाईट कशी बसते तुम्हाला चांगलंच माहिती. अच्छा आता फाईट मारणार. हा हा मग हे बघा मी वर्दीत आहे. मग चेंज करा. माझ्याकडे गन आहे, आता डायरेक्ट गोळी घालीन. खायची मला गोळी. आओ आओ जेवण खावा, गोळी कसली खाताय? आओ जावा की तिकडं. खायची. हा हो खाय. मी जातो. आओ आओ जावा तिकडं म्हणजे यावा इकडं असतं, हे पण विसरले वाटतं. कुठे गेले काय माहिती. मी चेंज करून आले असते की. ते काय नाही. संजय आज तुझं काय खरं नाही बहुतेक. अशी सरप्राईजेसची लढच मिळणार वाटतं. आधीच नाकावर 1.25 किलोचा माज आणि त्यात आता 4 किलोची वर्दी म्हणजे तर काय बोलायलाच नको. तुम्हाला सांगते वहिनी साहेब, ही पोरगी आता नको तिथं नाक घुसवत राहणार. डोक्याला नसता शॉट लावणार बघा. ए अपर्णा, आम्हालाच काय सांगती का? तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो आम्ही तिला. जास्त ओळखता ना? मग सांगा ना पुढचा प्लॅन काय? सावध राहायचं. गेल्या 9 महिन्यात तू आई साहेबांना, बेबी मावशींना बरोबर बाटलीत उतरवलेस. पण आता ती पोरगी परत आली, त्या बाटलीचं बूच उघडायला वेळ नाही लागणार तिला. अहो तुम्ही रोग किती भयंकर आहे हे सांगताय, हिलाच सांगा की. तुम्ही मागं सांगत होता ना का दादासाहेब भाऊजी त्या पोरीचं पोस्टिंग लांब कुठेतरी व्हावं म्हणून प्रयत्न करतात. काय झालं त्याचं? कुठवर आलं विचारायचं का त्यांना आपण? ए बाई जरा शांत. नुसते दिसायला नाही, वागायला पण वेताळ येत आमचे हे. शांत झालं. बचकन काहीतरी बोलशील आणि जीव गमावशील स्वतःचा. हे बघ त्यांच्याशी बोलायचं म्हणजे जरा नीट. मी निघतच होते. नाही तुम्ही जाच. आणि आम्ही काय बोलतोय ते ऐकून जा. आमचे धाकटे बंधू सुजितराव, तुमचे पतिदेव, त्यांना जरा सांगा कामावर लक्ष द्यायला. तुमच्या मार्गदर्शनाने आणि बाबूजींच्या आशीर्वादाने शिकतील अहो हळूहळू. अहो 9 महिने झालेत आता, अजून किती हळू? ढ नुसते ढ. नर्मदेचा गोटा. उभ्या असतात नुसते बुजगावण्यासारखे. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. असं काम होत नसतं. फक्त शरीर नाही, आत्मा घालावा लागतो. आता मिरजेला घेऊन गेलो तो मीटिंगला.
बसून होते शुंभासारखे, ऐन सह्या करायच्या वेळी गायब झाले. त्यांना शोधायला गेलो तर चपराशा सोबत चहा पीत बसलेले होते. या धाब्यावरच्या सवयी काही जात नाही त्यांच्या. हाय का आता असं कशाला ना करायचं त्यांनी. तेच सांगतोय तुम्हाला. ही कागद उचला आणि सह्या घ्या त्यांच्या. आणि हो, त्यांना सांगा दिवसभरात फक्त एक काम करून आराम करायचा नसतो. अनेक कामं असतात दिवसभरात. कारखान्यावर जायचंय, अर्ध्या तासात तयार व्हायला सांगा त्यांना. उचला हे कागद. हो सांगते. मी येते. राजश्री बहिणी, तुम्ही आपल्या कामाचं तेवढं. जावा तुम्ही जा. अहो, त्या आमच्या नावडत्या धाकट्या जाऊबाई परत आल्यात. डोळे फुटले नाहीत आमचे, दिसलं आम्हाला पण. मग तिच्या वर्दीतला माच पण पाहिला असेल. पुढं काय वाढून ठेवलंय बाबूजींना पण माहिती असेल की नाही काय माहिती. ती पोरगी जरा म्हणून शांत बसत नाही हो. आपल्याला काही स्वस्तपणे श्वास घेऊ द्यायची नाही ती पोरगी. तिचं पोस्टिंग ना असं कुठेतरी लांब लांब झालं पाहिजे बघा. हाय की नाही काय हो, असं आजूबाजूला कुठं होणार नाही ना तिचं पोस्टिंग. म्हणजे रणजित भाऊजींसारखं आंबे गावातच राहिलीये असं नाही ना म्हणत. तुम्ही काहीतरी करा की, तुमची पॉवर वापरा, जॅक लावा, फिल्डिंग लावा. हा म्हणजे काय होईल, ती पोरगी जर इथून गेली की नाही तर रणजित भाऊजी पण जातील ना कायमचे. हा आमच्या गोष्टी आम्हाला सांगताय. नाही नाही तसं नाही, तुम्ही कामाच्या गडबडीत विसरून जात असाल ना म्हणून मेमरी लॉस होणार आहे का आमचा. हा जा. आमच्या गोष्टी आम्हाला शिकू नका. नसत्या गोष्टीत नाक खुपसू नका, नाक तुटल. जा. अहो पण हो नाही, कराल कराल कराल. प्रमाणाबाहेर फक्त प्रेम करावं, पण पदार्थ बनवताना सगळ्या गोष्टी प्रमाणातच असाव्या. वा वा रंजा, कमाल वाक्य बोललास. ए केशव, टेबलावर लिस्ट ठेवली, सामान घेऊन ये जा. जे अरे वा, शिरा करतोयस, त्या वासाने झाले बघ मी. काय मग बायकोनी ऑर्डर सोडलेली दिसतीये. नाही म्हटलं चला सरप्राईज द्यावं. गोड आवडतं ना तिला. आणि तुझ्या हातचा शिरा तर काय सगळ्यांनाच आवडतो. झकास बनवतोस तू. अरे पण इतक्या दिवसांनी ती आलीये, तिच्या जवळ बसायचं, शिरा मी केला असता. बेबी मावशी 9 महिने 8 दिवसांनी माझी बायको घरी येते. अगो बाई, हो का? तुला घंटे आणि सेकंद नाही लक्षात करे? 8 तास 14 मिनिट. पुरे पुरे. अरे ते राहू दे, मी करते जा. नाही, माझ्या बायकोचे लाड मीच पुरवणार. पण लाड तर वेगळ्या गोष्टीने पण पुरवता येतात. बेबी मावशी तू लाड करायला दुसऱ्या पण गोष्टी चालतात बरं. तू जा, तू जा. तू जा बरं, तू जा. नक्की करा गोडतोंड आणि मला सांग नंतर. हो. सुजा, सुजा,
काय म्हणू? सुजा म्हणू का सुजित भाऊजी? सुजा असा का झालायस रे एकदम सपक? तू बरा आहेस ना? बरं आहे. मी मगाशी घरात आले तर लय शोधत होते तुला. दिसला नाहीस कुठं? इथं बसला होतास होय? जी, मला निघायला पाहिजे, दादासाहेब वाट बघत असतील. जी जी असं कधीपासून बोलायला लागलंस रे? दादासाहेबांना मदत करतोयस ना सध्या? कळलं मला. चांगलंय. आपल्या घरच्या माणसांना मदत करणं, घरच्या कामात लक्ष घालणं चांगलंय. आपला काही कॉन्टॅक्टच झाला नाही ना इतके दिवस? एकदम झिरो कॉन्टॅक्ट है ना? मी तिकडं होते, मला इथं येता आलं नाही, फोनवर काय बोलणं नाही म्हणजे यांच्याकडनं कळायचं तुझ्याबद्दल. सुजा, मला एक गोष्ट विचारायची आहे तुला. मी इथून जाण्याआधी जे काय झालं त्या गोष्टींसाठी तू अजूनही मला जबाबदार समजतोस का रे? काय चाललंय इथे? मी अख्ख्या घरभर तुम्हाला शोधत हिंडते आणि तुम्ही इथे थांबलाय. नाही, ते निघतच होतो. निघाच. रस्ते लोकांबरोबर गप्पा छाटत बसू नका. कारखान्यात जायचे म्हणत होते दादासाहेब भाऊजी. निघा चला चड्डीशी, टाइमपास नकोय. निघा. दिलेल्या वेळेत तुम्हाला पाळायला नको आणि उठसूट ऐकून मला घ्यावं लागतं. बघताय काय असे खुळ्यासारखे? जरा तर दादासाहेब भाऊजींच्या उपकारांची जाण ठेवा. त्यांनी कामावरून काढलं ना तर भिकेला लागायची पाळी आहे. मग तुमचा तो भिक्काडा ढाबा उघडून भजेन पोहे बसा विकत. काय बघताय? निघा. डोळे वाटारून काय बघताय? आता माझा नवरा आहे ना, मग मी कशीही बोलीन. हे डोळे वाटारून माझ्याकडे नाही बघायचं. संजीवनी पंजाबराव फ्रॉम पानबुंदा. नवऱ्याला रागवले म्हणून अटक नका करू सब इन्स्पेक्टर भाई. अहो, डिपार्टमेंटमध्ये आमच्याबद्दल कोणाला विचारून घ्या. सगळ्यांशी मैत्री संबंध आहे. नाही, तुम्हाला जितके पैसे पाहिजे तितके पोच होतील. फक्त संजीवनी ढाले पाटीलची पोस्टिंग आंबेगावला होता कामा नाही. धार्जिन नाही त्यांना हे गाव. महाराष्ट्र लय मोठा आहे सावंत साहेब. कुठं बी टाका ना, मराठवाड्यात टाका, विदर्भात टाका, काम झालं पाहिजे. बेस्ट. ठेवतो. का करताय सगळं? कशासाठी?
कनिष्ठ बंधू, आपल्या कामाशी काम ठेवायचं. नास्त्या भानगडीत पडायचं नाही. हो, पण जर संजीवनी वहिनी सभेतनं गेलं तर भैया साहेब. लय कळवळायला लागलाय का भैया साहेबांचा? हा, बंधू प्रेम उफाळून आलंय वय. आम्ही बी तुमचे बंधूच आहोत. सुजितराव, बरोबर 9 महिन्यापूर्वी भैया साहेब का दादा साहेब याच्यात चॉईस तुम्ही केला होता. आठवतोय ना? तेव्हा आम्ही तुम्हाला क्लिअर विचारलं होतं, निवड करायची दादासाहेब का भैया साहेब. तुम्ही आमची निवड केलीत. आठवतंय ना? जी. मग आता हे भैया साहेब मध्येच कुठून आले? त्यांच्या बायकोची ट्रान्सफर झाल्यावर त्यांनी काय करायचं, कुठं राहायचं हे त्यांना ठरवू द्या ना. यानंतर हे असले बिनबुडाचे प्रश्न आम्हाला विचारायचे नाही आणि स्वतःला पडू पण द्यायचे नाहीत. कळलं का? जी. इकडे या, इकडे या. आपल्या लेकराचा जीव कोणी घेतला आठवतो ना तुम्हाला? आता तुम्हाला प्रश्न पडणार नाहीत. जा, आज जा, डोळे पुसा, तोंडावर पाणी मारा, कारण इथं मीटिंग आहे. सांगितलं ना तुला, सब्र का फल मीठा होता है. पेशन्स ठेव. हे काय जेवण? अहो पण मग आपण दोघांनीच बसायचं इथं, सगळ्यांसोबत बसू की. अगं बोलवणार सगळ्यांना, पण त्याआधी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. टॅन. शिरा माझ्यासाठी केलंय तुम्ही? अरे सवाल. भारी झालाय ना? अरे मी बनवतोच भारी. बेस्ट बेस्ट. तुम्ही काय खाते? अगं पण टेस्ट तरी करू दे. नाही 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 नाही, तुम्ही नाही खायचा. ठीक आहे, मी यात नाही नाही नाही, सगळं मी खाणार आहे, सगळं मी खाणार आहे. संजू, मी टेस्ट करायचं म्हणतो. आऊ आऊ. किती खारट झालाय, कशी खाऊ शकलीस तू हे? तू एक पदार्थ धड बनवता येत नाही, मीठ कसं टाकू शकतो यार? सॉरी यार संजू, मी परत बनवू का? हा, 15 मिनिटं लागतील. हे बघ सगळं रेडी आहे. खरंच मी शिरा खूप छान बनवतो. अहो तुम्ही माझ्यासाठी बनवलाय की नाही शिरा? मग तो एकदम बेस्टच आहे माझ्यासाठी. नाही, तो खूप खारट झालाय. अहो मी घरी परत येते म्हणून माझ्यासाठी काहीतरी गोड बनवावं.
असं तुम्हाला वाटलं की नाही? अहो हीच तर आपल्या नात्याची गोडी आहे. अगं पण माझ्याकडून चुकून मीठ पडलं त्यात. मीठ पडलंय ना, मग आपण उपमा म्हणून खाऊ. उपमा म्हणलं तरी किती खारट झालाय तो. असं उपमा नाही, शिरा नाही, मग शिपमा म्हणून खायचं. हा, काय? शिपमा म्हणून खाऊ. शिपमा. शिपमा कुठून कुठून शिकलीये? अहो आमच्या ट्रेनिंगच्या तिथे मी असलेच जोक मारायचे, पोरी केवढा असायच्या माझ्यावर. आता मी बेबी मावशींना जाऊन सांगते, नाही. यांनी खूप भारी शिपमा केला होता. संजू नाही हा? संजू संजू तू सांग. शिपमा. हे सर कमाल आहे तुझी. किती वादळ आली तरी तुझं बहरणं काही थांबत नाही. किती मिस केलंय फौजदार तुला.